लोकांना करायला लागली एवढं आहे. आणि सोबतच हे जे शैक्षणिक नुकसान झालं हे भरून काढण्याची तरतूद कशी आता तुमच्या त्या विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक नुकसान झालं त्यांचा जो पाया कच्चा झाला आता ती जी हानी झाली ती कशी भरून निघणार. चालू वर्षात म्हणजे काम करू आपलं बोला तुम्हाला अधिकार सॉरी बोलायचं थोडंसं हळू काय अडचण नाही. काय अडचण हळू बोला कसं देतो व्यवस्थेवरचा रोष वैयक्तिक माहिती घेऊन नका. तुमचा वैयक्तिक तुमच्यावरचा रोष नाही साहेब व्यवस्थेवरचा रोष आहे. एक मिनिट काय करू आपण आपल्याला आपला चर्चा करायला लागलो मार्ग निघाल आपल्याला ते मुद्दे घ्यायचे. तुम्ही थोडेसे शांत व्हा. आमच्याकडून काही गोष्टी झाल्या असतील पाणी आणि नाश्त्याची नाही नाही पाणी नाट्याचं नाही 2 महिने झाले पोरांचं शिक्षण महत्वाचा मुद्दा तुम्ही आम्हाला नाश्ता पण नाही देत. तुम्ही नाश्ता पण नाही दिला तरी चालेल 2 तास असेल मग तुम्ही त्यांचा शिक्षणाचा जो प्रश्न आहे तो अगोदर मार्गी लावा ही आमची तुम्हाला विनंती. कारण तुम्ही आश्वासन येता लेखी देता 14 तारखेला त्याच्यानंतर आतापर्यंत किती दिवस झाले 14 तारखेपासून 20-25 दिवस झाले तोपर्यंत तुमच्या शिक्षक नाही तिथं आणि त्याच्या अगोदरही त्याच्यावर तुम्ही सांगा काय करता. एक मुद्दा बोल द्या. आपण काय करूया मी आधी तुम्हाला सगळ्यांना संधी देतो इथे सगळ्यांचे प्रश्न मी लिहून घेतो आणि मग मी त्याचं आपण बोलल्यापेक्षा आपले जे जुने निवेदन आहेत ते निवेदन त्या साहेबांनी द्यायला होतं द्या सगळे लक्षात आलं. नाही नाही वाचून घ्या तुम्ही म्हणजे आम्हाला जे मांडायचं तुमच्या लक्षात पहिल्यापासून यायला दिलेले लेखी उत्तर सगळं ते पण तुमचं निवेदन वाचूया. माझी विनंती काय की आधी समजून घ्या. आता इथं सगळे पालक आहे शाळा व्यवस्थापन समिती पण आहे ग्रामस्थ पण आहे बरोबर. आपण एकेकाच्या सगळ्या अडचणी समजून घेऊन म्हणजे सगळ्यांच्या अडचणींचं आपल्याला निराकरण करता येईल शंका समाधान करता येईल बरोबर आहे. तर त्या पद्धतीने आपण कामकाज करूया. तुमचं निवेदन आमच्यापर्यंत आलेलं आहे त्याच्या बाबतीत पण किती बदल तुमच्याशी आणि तुमच्या जर आता वैयक्तिक ज्या अडचणी आहेत ना त्या सगळ्या मी लिहून घेतो आणि त्या बाबत आपण चर्चा करूया. बस एवढीच राहील. एकदा एकाने अडचण मांडा म्हणजे आपल्याला ती लिहितात आणि एका शंकेचं लिहून घेतल्यापेक्षा सार्वत्रिक उत्तर दिल्यापेक्षा एका शंकेचं निराकरण करत परत तिथे सॅटिस्फॅक्शन बरोबर प्रश्न विचारा फक्त संवाद केल्यासारखी असू द्या तसंच सांग सुसंवाद झाला पाहिजे. तो पण हे सांगा त्याच्यावर आधी पण सकाळी जेव्हा तुमच्याशी बोललो फोनवर बोललो तेव्हा पण तुम्हाला बोललो की मी स्वतः तिथे घेतो आहे. आमच्या गट शिक्षणाधिकाऱ्याकडून काही चूक झाली असेल त्याने दुर्लक्ष केलं असेल असं तुमची जी दाखना आहे समजा तर ती पण त्याचं पण उत्तर मी तुम्हाला देतो की पण माझी विनंती सकाळी पण तीच होती की बाबा एवढ्या पाणी पावसाच्या दिवसामध्ये पोरांना नका असं पण आपल्याला त्रास झाला चालेल मुलांना त्रास होऊ नये म्हणून मी स्वतः तिथे येतो. मी फोनवर पण तुमच्याशी तेच बोललो म्हणून आपण काय करूया आता तुमच्या एकेकाचा आपण लिहून घेऊया. हा बोले सर लिहून घ्या सर मी लिहून घेतो आता प्लीज माझी विनंती आहे तुम्हाला मी असं प्रमाणे पाहतो ओके. आणि एकदा तुमचं सांगून झालं की दुसऱ्याला संधी देऊ आपण. तुम्ही म्हटलं शैक्षणिक तुझं कसं करून काढायचं वगैरे तुम्ही म्हटलं की रिक्त जागा कशा राहिल्या बोला सर तुमचं सांग यांनी प्रश्नाचं निराकरण घ्या. एका प्रश्नाचं सरळ सरळ एकच प्रश्न सांगू द्या फक्त आपण सर्वांनी एका वेळेला एकच बोला आणि साहेब त्याचं उत्तर मी तेच सांगतो तुम्हाला. त्याच्यात काय होतं सर प्रत्येकाला वाटतं मला बोलू द्यायला पाहिजे. एक विनंती करत होता तुम्हाला तुम्ही आडू बोलावं जरा बस. आवाज मी लोकसेवक बघून तुमची सेवा करणं मुलाची सेवा करणं हे आमचं कर्तव्यच आहे. आपली चर्चा कशी झाली पाहिजे सर असं हळू बोला. मी तुम्हाला चारदा म्हणतो काय म्हणतात ठीक आहे. बोला आमच्यावर साहेब बेलगावच्या शाळा समितीमध्ये वर्ग 6-7साठी विशेष शिक्षकाची गरज होती. तर गरज होती तो हुमेरावर मॅडमचा आपण तिची नियुक्ती केलेली होती गेल्या वर्षी आहे बरोबर 6व्या-7व्यासाठी. तिथं ती जागा रिकामी नसताना अतिरिक्त कशी काय दाखवल्या गेली. ती जागा रिकामी नव्हतीच कारण 6वी-7वीसाठी विशेष शिक्षकाची एकाचीच गरज होती आणि एकच शिक्षक होता बरोबर. तर ती जागा अतिरिक्त दाखवली आणि तिची मग नंतर बदली तिकडे केली गेली. मग ती अतिरिक्त करणारा कोण आणि बदली म्हणजे अतिरिक्त जागा दाखवणारा कोण बरोबर. आणि त्याची बदली केल्याच्या बद्दल काही विषय नाही सांगणार आपण कोण बदली केली त्याचा ती नंतरचा विषय झाला. पण अतिरिक्त जागा दाखवणारा कोण जो पहिला प्रश्न आहे तो त्याचं उत्तर द्या. हा आता याचं पहिलं उत्तर द्या. त्याचं उत्तर द्या. आणि त्याच्यानंतर
त्याच्यानंतर आता जी अतिरिक्त जागा नसताना तुम्ही अतिरिक्त जागा दाखवली त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार त्याचे उत्तर दे. तसं नाही आपण देणे हे देऊ साहेबाचं बोलले साहेबाचा नाही त्याचा एक प्रश्न मांडला ना त्याचं उत्तर द्या पाहिजे आता. समज तुम्ही काय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुमच्या शाळेमध्ये संत मान्यता जी 24-25 झालेली आहे ना त्याच्यात 6 शिक्षक मंदिर आहेत, 5 शिक्षक आहेत आणि 1 पदवीधर शिक्षक आहेत, असे 6 शिक्षक मंदिर आहेत. ज्या मॅडमांच्या बाबतीत तुम्ही प्रश्न विचारला ना त्या मॅडम तिथं अतिरिक्त नाहीत, त्या मॅडम तिथं अतिरिक्त नाही. विषय काय झाला आहे की त्या मॅडमांचे जे एज्युकेशन झालेलं आहे ते उर्दू माध्यमात झालेलं आहे आणि त्यांची निवड ही मराठी माध्यमाच्या शाळेत झालेली आहे. मग आता त्या मॅडमांचं काय म्हणणं होतं की मी उर्दू माध्यमात शिकलेली आहे आणि मी मराठी माध्यमाच्या मुलांना न्याय देऊ शकत नाही, म्हणून आपण त्यांचं काय केलं की त्यांची उर्दू शाळेच्या माध्यमात आपण तात्पुरत्या स्वरूपात बदली केली, त्या तिथे अतिरिक्त नाहीत. बरं असं माझं पूर्ण ऐकून घ्या आधी मग तुम्ही येतात. पण मग आता तुम्ही जेव्हा मला फोन केला आपल्याची मध्ये बोलणं झालं की त्या बाई खूप चांगल्या शिकवतात वगैरे, त्या आम्हाला कोणत्याही माध्यमाच्या राहिल्या तरी आम्हाला सांगतील. मग आपण काय केलं की ज्या दिवशी तुमचं माझं बोलणं झालं ना त्याच दिवशी आपण त्यांची जी आपण ऑर्डर केलेली होती ती ऑर्डर आपण रद्द केली. पण मध्यंतरी काय झालं मग त्यांना ज्या शाळेत नेलं होतं किनोळ्याला तर किनोळ्याच्या पण पालकांनी काय केलं अशाच प्रकारचे पोरं घेऊन ते जिल्हा परिषदला आले, आपण त्यांची ऑर्डर रद्द केली त्या दिवसाची गोष्ट. एक मिनिट थांबा, तसं नाही. तुम्ही जे बोलायला लागले ना की आपण त्याची ऑर्डर रद्द केली तर आमचं 14 तारखेला उपोषण सुटलेलं होतं, तुम्ही 21 तारखेला त्याची ऑर्डर रद्द केलेली नाही. हो सर मी ऑर्डर दाखवतो नाही 21 तारखेला दाखवा मग ऑर्डर कुठे नाही. 21 तारखेला तुम्ही रद्द केली म्हणताना तुम्ही जबाब काय दिला होता की आम्ही 21 तारखेला आमचं उपोषण ज्यावेळेस सोडलं साहेब ती ऑर्डर त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं की आम्ही 21 तारखेला त्या मॅडमची ऑर्डर घेतली रद्द करतो. मग कुठे दाखवते ऑर्डर? हा ती मी 21 तारीख मग कशाला दाखवा ना 21 तारखेच्या आत तुम्ही कशी काय रद्द केली दाखवा, ती रद्द कुठे ती सांगितलं किती तारखेला रद्द केली. हा 21 तारखेची पहा 21 तारखेच्या आत पाहिजे तारीखही नाही दिसत आणि काहीच नाही. तारीख वर असते 28/8 असते. किती तारीख आहे नाही मी काय म्हटलं तुम्हाला 21 तारखेला सर चांगले प्रिंट घ्या. प्रेसला दाखवून देऊ ना अशा प्रकारचे. आता हे शाळेचे म्हणजे शिक्षण अधिकारी साहेब यांच्याशी चर्चा करतोय आणि अशा प्रकारच्या प्रिंट दाखवतायत की याच्या वाचना कोणी वाचून दाखवा कोणी. दुसरी प्रिंट देतो ते मला दुसरी प्रिंट द्या सर. तुमच्याकडे व्हॉट्सअपमध्ये जाऊन दाखवा ना व्हॉट्सअप दाखवा चांगली प्रिंट दाखवा. 28 तारखेची त्याने नियुक्ती केली त्याची हे केले बदली केलेली आहे तिथली. 21 तारखेच्या आत काहीच केलं नाही त्याने, काहीच नाही हातात त्यानं. लक्षात म्हणणं काय आहे की त्या उर्दू शाळेच्या होत्या मग यांना माहित नव्हत्या का त्या उर्दू लिटरेचर यांनी त्यांनी नियुक्ती का केली त्याच्यावर का केली त्यांनी माहित नव्हती. म्हणजे हा विषय असा आला की सुरुवातीला आपण करायचं त्यांना आणि आपण करून घ्यायचं. तू 2 महिने पहिले सुरुवातीला लेकराला त्रास झाला त्या शिक्षणाचा. 27 तारीख शिक्षणाला 2 महिने त्याला त्रास झाला लेकराले किंवा त्याची भाषा समजते नाही त्याची. 27 तारखेला सेपरेट कॅन्सल केली. 27 तारखेला 21 तारखेला तुम्ही पत्र दिलेलं आहे ना आम्हाला की 21 तारखेच्या आत तुम्हाला घराडे साहेबांना 21 तारखेला म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे, तुम्हाला आश्वासन दिलं त्या बाईला करून टाकलं. कोणत्या बाईला? नाही तुमचे आता तुम्ही काय सांगितलं यांना 14 तारखेला काय दिलं तुम्ही आश्वासन दिलं होतं अमोल लेखी दिलं होतं आणि तुम्ही 27 तारखेला बाईची बदली करून केंद्र प्रमुखांनी कसं समजून घ्या का? मी सांगतोय ना पाटील द्या मला मुद्दा समजून घ्या. सांगा यांनी ज्या तारखेला 14 तारखेला ही मंडळी उपोषणाला बसली मी आमचे प्रतिनिधी म्हणून विस्तार अधिकाऱ्यांना यांच्या उपोषणाच्या स्थळी पाठवलं बरोबर आणि यांच्याशी मी चर्चा केली की तुमची जी मागणी आहे त्या बाईला जे आपण बेलगावहून किनोळ्याला दिलं का नाही त्या बाईची ऑर्डर आम्ही तात्काळ रद्द करतोय तर तुम्ही उपोषण मागे घ्या. बरोबर या अनुषंगाने आम्ही त्या तारखेला तात्काळ टिप्पणी ठेवली आणि त्या बाईची ऑर्डर आम्ही 27 आता जी तारीख दिसते तुम्हाला त्या तारखेला आम्ही त्या बाईची ऑर्डर रद्द केली. म्हणजे त्यांना ज्या बाई पाहिजे होत्या त्या देऊन त्यांना दिल्या. साहेब प्रश्न हाच आहे 21 तारखेच्या उपोषणाच्या दिवशी हे 14 तारखेला दिलेलं आहे. स्टॅम्प आहे, सही आहे अधिकाऱ्याची की 21 तारखेच्या आत आम्ही त्या सगळ्या मागणीवर कारवाई करू.
सगळे 21 नाही. तारखेच्या आत तुमची कारवाई झाली का? तेच सांगतो तुम्हाला 27 तारखेला तुमची हे झाली. मग विद्यार्थ्यांच्या याचं काही नाही का? तेच सांगतोय ना तुम्हाला. त्याच्यानंतर 3 दिवस आदरणीय शिवसाहेब पुण्याच्या परिषदेसाठी गेले होते. मग शिवसाहेब आल्यानंतर त्या ऑर्डर अधिकार शिवसाहेबांचा आहे ना सही करण्याचा. मग 1-2 दिवस त्याला इकडे तिकडे 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 16, 15 ऑगस्ट सोडून द्या. 16, 17, 18, 19, 20, 21 किती दिवस झाले? 23, 24, 25, 26, 27. आम्ही ज्या वेळेला 24 तारखेला परत एक पत्र दिलं यायले की आम्ही उपोषण करणार आहे, हे करणार आहे, पंचायत समिती शाळा शाळा भरून म्हणून आम्ही असं काही पत्र दिलं. त्याच्या पुढे याने नियुक्ती केली. तुम्हाला तेच सांगते मी, तुम्ही समजून घ्या, माझी भूमिका समजून घ्या. आपण मुलांच्या शिक्षणासाठी आग्रही आहोत. आपलं कर्तव्य कसं आहे त्याचा एक मिनिट आहे का? तुम्ही जे परिस्थिती सांगा. एक विनंती काय आहे तुम्हाला? नाही तुम्हाला एक मिनिट आहे का? तुम्ही जे आंधळी मला शिक्षणाचा जो विषय आहे हे म्हणतात आम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी. तुम्ही बोलायला लागली एक आणि करा लागली एक. दाखवायचे दात आलं घेतं आणि करायचे दात आलं घेतं. साहेब शिक्षक सेवक आता सरकारी नियमानुसार किती वर्षाला बदली होती? सर मी किती वर्षाला बदली होती? तेच फक्त सांगतो तुम्हाला. मी तुम्ही म्हणता समजून हा, सांगा ना, सांगा. घ्या. यांची बदलीच केलेली आहे. आम्ही तुम्ही समजून घ्या ना. मी काय बदली केली नाही मग किनोळ्याला जबाब दिला का त्या? अरे नाही ना सर, त्यांना तात्पुरत्या स्वरूपात तिथे पाठ्यांची बदली करण्याचा अधिकार आम्हाला नाही. मी तुम्हाला तेच समजून सांगतोय. तुम्ही म्हणजे पॅनिक होऊ नका. माझे जो मुद्दा आहे का नाही, मी फक्त आणि फक्त तुमच्या सोयीसाठी आणि मुलांच्या काय होतंय सर, तुम्ही समजून घ्या, माझी अडचण समजून घ्या. तुम्ही बोलणारे तर देणार नाही. ही व्यवस्था तुम्ही निर्माण केली ना बनायची. आणि मी हेच बोलतो, तुम्ही माझा ही वेळ कोण आणली? भविष्याच्या मुलाच्या थोडंसंही नुकसान झालं त्याची आता 1-2 महिन्यात मुक्त झाली काय? बोलतो ना सर, मी बोलतो ना. त्यांचं चालेलं. काय होतं सर, जेव्हा आपण समोरच्याचं पूर्ण ऐकून घेऊ ना, तेव्हा आपल्या पिक्चरच्या काहीतरी आदान प्रदानाला वाव मिळेल ना. हो सर. आपण काय करूया, जो शिक्षक आता आम्ही तुम्हाला दिलेला आहे, आता आपण त्या शिक्षिकेने तुमच्या याच्यानुसार तात्काळ काय होतंय सर, याच्यात प्रत्येक गावाला असं वाटतं की आमच्या मुलांचे नुकसान होऊ नये असं. मग काय झालं की किनोड्याला आम्ही त्या बाईंना किनोड्याला पाठवलं. किनोड्याची ऑर्डर आम्ही व्यक्त केली. किनोड्याचे सरपंच, किनोड्याचे तुमच्यासारखे व्यवस्थापन समिती थोडं घेऊन जिल्हा परिषदला आले की त्या बाईची ऑर्डर रद्द करू नका. मग शिवसाहेब पुन्हा विचार केला शिवसाहेबांनी. मी म्हटलं साहेबांना की साहेब त्या बाईचा पगार कुठे निघतो? बेलगावला निघतो. आपल्याला त्या बाईंना बेलगावलाच पाठवावं लागेल. कृपया आपण तो आदेश आपल्याला करावा लागेल. आम्ही चर्चा केली, आदेश केला लगेच आम्ही तुम्हाला. आदेश करायला सर 2-3 दिवस इकडे तिकडे झाले, मी मान्य करतो. कारण आदरणीय शिवसाहेबांची पुण्याला बैठक होती, साहेब पुण्याला गेले होते, त्याच्यामुळे ते ऑर्डर करायला 1-2 दिवस वेळ झाला. राहिला दुसरा मुद्दा, त्या मॅडम तिथे रिन्यू झाल्यानंतर आता काय झालं, त्या मॅडमांनाही थोडंसं ते गाववाले म्हणतात आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आपण म्हणतो तुम्हाला तुमच्यामुळे शाळेवर जावं लागेल. त्यांची तब्येत खराब झाली, त्या कामगावला ॲडमिट आहे. मग आम्ही तरी मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही कालच ऑर्डर केली आणि आज त्या शिक्षकाला आपल्या शाळेत आणलं आम्ही स्वतः. 10:30 वाजता आमचे विस्ताराधिकारी शिक्षकाला घेऊन शाळेत स्वतः आले. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती केली की आपला राहिला पुढचा मुद्दा विद्यार्थ्याच्या नुकसानीचा. नाही सर. आमचा बोला जे सांगायला लागले का नाही सगळ्याच्या वतीने बसून बोला. तुम्ही 28 तारखेला त्याने कार्यमुक्त केलं. कोणाला? किनोळा शाळेनं जिल्हा परिषदवर. नाही आता ऍक्च्युली माझा प्रश्न ऐकून घ्या. आम्ही शांत बसतो. ऐकून घ्या. जिल्हा परिषद किनोळा शाळेच्या एचएमनं 3 वाजता त्याने कार्यमुक्त केलं तिथं 28 तारखेला. आणि त्याच्यानंतर त्याच तारखेला 4 वाजता किनोळा ते खामगाव हॉस्पिटलने म्हणजे आरोग्याच्या रजेसाठी जातात. हा, तर ते 4 वाजता तिथं पोहोचतात आणि रजेचा अर्ज मग देतात कधी. म्हणजे जर त्या रजेवर आधीच होत्या तर मग त्याला कार्यमुक्त केलं कसं? काय झालं तुम्हाला सांगतो आता पहा. आम्हाला या मुद्द्याचा मुद्दा समजून घ्या. त्या मॅडमांची मी जेव्हा चौकशी केली आता, त्यांचं मूळ राहण्याचं गाव आहे चिखली तालुक्यात. समजून घ्या मुद्दा. आता किनोळा कोणत्या तालुक्यात आहे? चिखली. त्यांची तिथं सोय झाली का? गैरसोय झाली? सोय झाली. पण तुमच्या पोरांना त्या बाईने दिलेलं प्रेम, त्यांनी शिकवलेलं, तुम्ही म्हटले की त्या बाई खूप चांगल्या शिकवतात. मग आता काय झालं सर, कोणी सोयीत असताना तात्काळ कोणी लगेच ऐकून घेईल का? मग त्यांनी काय केलं, इकडून तिकडून आपल्याला फोन केले की मला इथंच राहू द्या, मला इथून काढून नका. मग आपण काय सांगितलं त्यांना की तुमची ऑर्डर बेलगावची आहे, तुम्हाला बेलगाव जावंच लागेल. मी मान्य लोकप्रतिनिधी ज्यांचे मला फोन आले की माझ्या पालकांचे फोन आले, तुमच्या अध्यक्षांचे फोन आले, त्यांना पण मी समजावून सांगितलं की आपल्याला या बाईंना बेलगावलाच पाठवावं लागेल. मी तुमचं कोणाचंही मी ऐकू शकत नाही, मला कृपया माफ करा.
पण तेव्हा त्या बाई बेलगावला जायला निघाल्या. बरोबर. मग याच्यात काय झालं की आता त्यांची मानसिकता थोडीशी खराब झाली समजा. पण त्या काय म्हणतात आता मला बरं नाही. मग त्यांच्या पतीचा फोन आला मला की साहेब माझ्या मिसेसला बरं नाही, हे माझ्या मिसेस त्याचं जीवाचं बरं वाईट झालं तर याला कोण काय करेल. मग आपण त्यांना काय दिलं की तुम्ही 2 दिवस आराम करा. म्हणजे आता त्या दवाखान्यात त्या ॲडमिट कामगारला असं सांगतात त्या. ठीक आहे. मग त्यांना आपण ऑप्शन दिला की तुम्ही 2 दिवस आराम करा. पण तोपर्यंत आपण एक शिक्षक काय नाव त्याचं आपण साबळे सरांना आपण पाठवलेलं. आता मी तुम्हाला 100% शब्द देतो की या कालावधीमध्ये जे मुलांचं नुकसान झालेलं आहे की नाही, हे मुलांचं नुकसान आपण जादा तासिका घेऊन आणि शनिवारी पूर्ण दिवस शाळा करून आपण 100% भरून काढू. तुम्ही अजिबात काळजी करू नका. राहिला विषय दुसरा, आपण केंद्रातल्या तेच केंद्रातल्या 2 अतिरिक्त शिक्षकांची पुन्हा आपण नेमणूक करू आणि त्यांना सुद्धा तिथे देऊया. आणि मुलाचा जो अभ्यासक्रम अपूर्ण राहिलेला आहे तो सगळा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी शिक्षण विभागाची राहील. याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो. याच्यात जर काही थोडंसं कोणी निश्चयपणा केला, दुर्लक्ष केलं, माझा नंबर तुमच्याकडे आहेच, त्याच्यामुळे मी त्याची बांधिलकी स्वतः स्वीकारतो. कृपया माझी तुम्हाला विनंती आहे, मुलांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी आम्ही घेतोय. पण माझी काय विनंती आहे तुम्हाला, तुम्ही कधी आमच्याशी चर्चा करा, कधी तुम्ही फोन करा. हे पहा, व्यक्तीपेक्षा म्हणजे माणसापेक्षा समूहापेक्षा माणूस मोठा नाही. तरी मी शिक्षणाधिकारी असलो तरी मी सकाळी बोललो तुम्हाला की मी स्वतः सगळी कामं सोडून तुमच्याकडे येतो. तुम्ही म्हणजे कृपया पोरांना आणू नका. माझा मतितार्थ तोच होता की पाणी पावसाचे दिवस आहेत, विद्यार्थी सुरक्षता आपल्याला सगळ्यात महत्त्वाची आहे, म्हणून मी स्वतः तुमच्याकडे येतो असं मी बोलले. त्याच्यामुळे तुम्ही कृपया तुमच्या काही अडचणी असतील मला सांगा, विषयाच्या संदर्भात अडचणी असतील ऐका. एकच मिनिट, तुमचा समजा विषय शिक्षक, आता विषय शिक्षकाची नियुक्ती करण्याचा प्रश्न आमचा पूर्ण नाही झाला. आमचा मला तुम्ही जे प्रश्न लिहून घेत होते का नाही, हा प्रश्न लिहून घ्या की 3 वाजता कार्यमुक्त केल्यानंतर 4 वाजता दवाखान्यात गेल्या याची चौकशी व्हायला पाहिजे. जर दोषी असेल तिथं नाही याच्या म्हणजे आमचं म्हणणं आहे की बदली प्रक्रिया झाली का नाही, त्यांचा म्हणजे देवाणघेवाण असे काय करतात कसे काय 4 वाजता हंगावले का तिथून म्हणजे याचा अर्थ याचे कर्मचारी शेप ठेवा लागले. तर या मुद्द्याची चौकशी जर तुम्ही करत असाल तर आम्ही तुमच्या सगळ्या मान्य करतो. ऐका, मी कोणालाही सेफ शेवट नाहीये, तुम्ही लक्षात घ्या. आपला मूळ मुद्दा काय आहे, विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे, आपला हा मूळ मुद्दा आहे. बरोबर. त्या शिक्षिकेने काय केलं, जेव्हा त्यांना समजलं की माझी ऑर्डर रद्द होते, आता मी तुम्हाला का सांगतो, तुम्हाला मी निबंध पुन्हा आपण हे सगळं जे रेकॉर्डिंग करतो ना, म्हणजे हे रेकॉर्डिंग त्या शिक्षिका पण पाहतील ना. तुम्ही समजून घ्या मी काय बोलतो, माझी मानसिकता, त्यांची मानसिकता काय होईल. मग पंचसमी माझा मूळ मुद्दा पंचायत समितीच्या पाठीमागच्या आपण काय करूया, ते सगळ्या गोष्टी ज्या असतील ना, याला कोण जबाबदार आहे वगैरे याची सगळी चौकशी आम्ही करतो. तुमच्या मुलाच्या 100% तुमचे नाही मुलं, ते मुलं आमचेच आहे. आलं लक्षात. बट ती अतिरिक्त जागा दाखवली सुद्धा. अतिरिक्त जागा दाखवल्या नाही सर, मी तुम्हाला दाखवली नाही. नाही सर. अतिरिक्त जागा नाही, मी दाखवतो हा सर शिवसाहेबांचा आदेश त्याच्या एका कोणावर बस बस काय सांगतात ते पहा. नाही असा आदेश नाही. हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. बसा ना सर, बसा सर. अहो सर, तसं नाही सर, तुम्ही मूळ मुद्दा समजून घ्या ना. मी काय म्हटलं तुम्हाला साहेब, या शिक्षिका तिथे अतिरिक्त नाही, तुमच्या शिक्षिका आम्ही तुम्हाला परत केलेल्या आहेत. एक मिनिट याच्यातच एक पुन्हा प्रश्न आहे. सर आता तुम्ही मला सांगा, आता मला प्रश्न विचारण्यासाठी एकत्र आलात का विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी? आम्ही आम्ही सर कशा एकत्र आलो शब्द काय वापरला मी, प्लीज तरी समजून घ्या. सर आमच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर आम्ही आलो सिस्टीमची कुठे तरी गोळ झाला की सिस्टीम ऐका माझं कुठेच मुद्दा विचारायचा नाही. प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्येक कोणत्या त्याची वैयक्तिक जबाबदारी आमची आहे. लक्षात तुम्हाला ज्या प्रशासकीय बाबी आहेत ना सर, ज्याच्यात तुम्हाला अडचणीच्या वाटतात त्याच्यावर पण आपण चर्चा त्याच्यावर पण आपण चौकशी करूया. एक मिनिट या जी आर मध्ये ज्या प्रकारे आता आम्हाला रिस्पॉन्स करता, ठीक आहे, की विद्यार्थ्याचं जे शैक्षणिक नुकसान झालं ते भरून काढण्याची जबाबदारी तुम्ही वैयक्तिक घेतली, त्यासाठी तुमचं अभिनंदन आहे. अभिनंदन आहे की आम्हाला मात्र मान्य पण आहे तुमचं. ठीक आहे. परंतु हा जो गोंधळ लावलेला आहे की अतिरिक्त असलेला शिक्षक, आता तुम्ही शिक्षणाधिकारी आहे, तुम्ही म्हणता अतिरिक्त नाही, आणि हे शिवसाहेबांचं पत्र आणि हे अतिरिक्त पुन्हा दुसरा करण्याचं नाही. याच्यात वरी दिलेलं आहे बाबा, अतिरिक्त असलेल्या शिक्षकाची व्यवस्था करणे.
पण त्यानं त्याच्या आदेशामध्ये नाव टाकलं उमेरा साल्या मोहम्मद साबिर. मग त्याने स्वप्नात कळलं का कोणतरी अहवाल दिला असेल ना, हा अतिरिक्त आहे म्हणून. मग असा देणारा अहवाल देणारा कोण आहे? दोषी त्याच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे. ही विसंगता का आली? आपल्याच व्यवस्थेमध्ये येतात घेता मग. तुम्हाला तेच समजावून सांगते काय झालं की 15 मार्च 24ला शासनाचं पत्र आलं. संचमान्यता जी झाली आणि संचमान्यता या संचमान्यतेला की याच्यावर निर्णय तुम्ही शिक्षक आपल्या पोरायला काही झालं व्यवस्था नसते. काय झालं शिक्षक आपल्या बुलढाणा जिल्ह्यात काय झालं आणि अशी परिस्थिती आहे की कुठे शिक्षक जास्तीचे आहेत, कुठे शिक्षक कमी आहेत. आपण तात्पुरता काय निर्णय घेतला जो आदेश तुम्ही म्हणतायत ना, या आदेशाच्या लोक आम्ही तयार केला आणि आपण असा निर्णय घेतला की तिथे शिक्षक जास्त आहेत, तिथून तात्पुरत्या स्वरूपात काढायचं आणि त्याचा पगार तिथंच होईल. कारण कोर्टाने सध्या स्टे दिला आहे मान्य न्यायालयाने. मग त्याचा पगार त्याच शाळेवर काढायचा आणि यांना फक्त तिथे अतिरिक्त ठरले त्यांना विद्यार्थी संख्येनुसार तात्पुरत्या स्वरूपात फक्त दुसऱ्या शाळेवर पाठवायचं का. आणि त्याचं आपण समाधान आता का करू शकत नव्हतो कारण न्यायालयाने 15 मार्च 24ला स्टे दिलेला आहे. अतिरिक्त ठरलेच का? पटसंख्या चांगली आपल्या इथं पटसंख्या जास्त आहे, शिक्षक कमी आहे, आपल्या इथं एक मिनिट प्लीज. यो जो पटसंख्येचा जो मुद्दा आहे का नाही, यो पहिली गोष्ट म्हणजे असंविधानिक आहे. तुम्हाला शाळेला लागून नाही ऐकून घ्या ना. कारण संविधानात आता कुठंच नाही की 0 ते 20 तर 30 किंवा 35 अशी पटसंख्या शिक्षण सुरू करताना आता कोणताच नियम नाही. तुमचा 1 विद्यार्थी असला तरी शाळा आहे, 10 विद्यार्थी असतील तरी शाळाच आहे, 40 विद्यार्थी असतील तरी शाळा आहे. पण तुम्ही जो पटसंख्येचा हे काढलं का नाही, ह्यो असंविधानिक मुद्दा आहे पहिली गोष्ट. हा नियम आणि याने कोणत्याही शिक्षकाने शिक्षक संघटनेनं शिक्षक विभागाने याच्यावर ऑब्जेक्शनच घेतलं नाही. हे काय करायला लागले, फक्त योग्य ठिकाणी बदली स्वतःची आपली सोय होईल अशा ठिकाणच्या बदली करून घ्यायला लागले. काहीच नाही कारण पालकांनी छुट्ट्या बनवून. दुसरा एक मुद्दा आहे सर असा की बा हे आम्ही सतत जिल्हा परिषदेला जे केलं ते केलं. आपल्या जिल्हा परिषदेवर जी कारवाई केली त्याच्या मनानं समजा काढून घेतला ते त्याच्याबद्दल आमचं वाद नाही. पण इथे BDO साहेबांना आम्हाला सांगितलं की बा 30-35 शिक्षक आपल्याकडे अतिरिक्त येतं पंचायत समितीमध्ये या पूर्ण. आणि 5 तारखेला निवेदन आम्ही BDO साहेब म्हणजे BO साहेबाला दिलं. मग 5 तारखेपासून आजची आता उद्या 5 तारीख 1 महिना व्हायला लागला. मग यायला त्याच्यापैकी एखादा शिक्षक काऊन नाही उपलब्ध केला. त्याचं व्यवस्था झाली असती तर आम्ही कळवलं होतं. त्यांनी मला सांगितलं होतं की अतिरिक्त शिक्षक आहेत म्हणजे तरी पण व्यवस्था केली नाही. त्या याच्यावर तर काही कारवाई व्हायला पाहिजे. याच्यावर काय सांगितलं तात्पुरती व्यवस्था ताबडतोब का नाही केली. तुम्हाला तेच सांगू काही शाळेवर 50 शिक्षक येतात म्हणजे 50च विद्यार्थी येतात, 5-5 शिक्षक येतात. आमच्याच केंद्रात मी दाखवू शकतो तुम्हाला. आणि तुमच्या इथे म्हणजे 10 विद्यार्थी बघा एक शिक्षक आहे 181. आणि दरवर्षी माहिती आहे का, आता त्याचं उत्तर घ्या काय म्हणतात ते. दरवर्षी काय वाढत माहिती आहे का, आमच्या इथं 20-30 शिक्षक म्हणजे विद्यार्थी वाढत लागले, कमी नाही होऊन राहिली. फक्त यायचं काय चालू आहे माहिती आहे का, यायचं गोलमाल चालू आहे, यायचं सर्वांचं गोलमाल चालू आहे. त्याच्या याच्यात संख्या तुमच्याच गावच्या साहेब ज्या ठिकाणी सर्वात जास्त विद्यार्थी संख्या तिथे शिक्षकाची नियुक्ती का नाही. सांगितलं की तुमच्या काळात शिक्षक आहेत. हा कमी का केला, कमी का केला याचं उत्तर काय. केला तर नाही पण कमी का केला. कमी काय झाला. दुसऱ्या शाळेत जातात आम्ही त्याच्या पालक वर्ग सर्व इथे गेले आम्ही आपल्या जिल्हा परिषद. आता त्यांचं उत्तर आहे का. आपण 5 तारीख पुढं आणि 21 तारखेचा जे द्यायला त्याची तारखेला नाही 14 तारखेला आपण नाही 20 तारखेला दिले होते त्याने सापडे करावाले 20 तारखेला 20 तारखेला अर्ज केलेला साहेब. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर काहीच ऍक्शन घेतलं नाही. तुम्ही त्याच्या टाकून दिलेला नाही तो कागद. त्याचं उत्तर तुम्ही जे बोलता का नाही हे याचा विषय नाही. तो हे समजा जे इथले अधिकारी आहेत याचा विषय की जे आम्ही जे कागद देतो का अर्ज देतो का नाही हे कागद घेतात दिला ना आता रिसूट जर द्यायला नाही मागायला कोणाला पण निवेदन केलं नाही. दादा आता तुम्ही सांगितलं तुमच्या BDO साहेबांच्या तुमच्याकडे अतिरिक्त शिक्षक आहेत. तुम्ही मग आतापर्यंत जेव्हापासून तुम्हाला भेटतो तर त्यांना शिक्षक का दिला नाही. तेव्हा मी तेच सांगतोय, मी शिक्षणाधिकारी आहे, मी जिल्ह्यावर काम करतो, विषय गट विकासात नाही. हेच सांगतो तुम्हाला, पूर्ण ऐकून द्या. मी 9 जूनला या जिल्ह्यामध्ये हजर झालो. जेव्हा लोक असे निवेदन वगैरे घेऊन माझ्याकडे यायचे
तुम्हाला ही बाब लक्षात आली की बाबा आपल्याला एक तात्काळ अशा प्रकारची कार्यवाही करावी लागेल. हे सगळ्यात आधी जर कोणतं काम केलं असेल तर मी कार्यगटाच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले. ते स्वतः पुढाकार घेऊन आदेश दिले. शिवसाहेबांची चर्चा केली की साहेब तालुक्यामध्ये दिलेलं ते अतिरिक्त शिक्षण होईल तिथून तो तात्पुरता सुटपा काढायचा आहे आणि जिथं कुठे अशा रिकाम्या जागा आहे तिथं आपल्याला द्यायचं आहे. या अतिरिक्त शिक्षण देताना आम्ही काय सांगितलं त्यांना की जिथे 50% जास्त रिक्त आहे तिथं आधी द्या. आपण क्रम ठरवून दिला की समजा अ नावाच्या शाळेमध्ये शिक्षण जास्त आहे ब नावाच्या शाळेमध्ये 4 पदं मंजूर आहे आणि एकच शिक्षक कार्यरत आहे त्यांना आधी प्राधान्याने द्या अ नावाच्या शाळेमध्ये द्या अशी आपण यांना यापूर्वी लेखी पत्र दिलेलं आहे. त्या लेखी पत्राच्या अनुषंगाने कारवाई आता या तालुक्यामध्ये गट शिक्षणाधिकारी आता आपण ऑफिस इथे सगळ्यासाठी येणार. तर आपला मूळ मुद्दा काय आहे? आपण ज्या मुद्द्यावर आलो आहे ना एकत्र तो मुद्दा असा आहे की बेलगाव शाळेला ज्या शिक्षिका होत्या त्यांना त्यांच्या पुन्हा त्या परत करणे हा तुमचा मूळ मुद्दा होता. बरोबर आहे. तो मूळ मुद्दा आपण राहिला मुद्दा क्रमांक 2 की बाबा त्या शिक्षिका आता आजारपणाच्या रजेवर आहेत. त्यांच्या आजारपणाच्या कालावधीमध्ये सुद्धा मुलांचं नुकसान होत आहे आणि तुम्हाला दिलेल्या आश्वासनापेक्षा मुलांचं हित हे महत्वाचं आहे. म्हणून आज मी स्वतः शिक्षण विस्तार अधिकाऱ्याला त्या शिक्षकाला गाडीवर बसवायला सांगितलं आणि त्यांच्या शाळेत पोहोचवायला सांगितलं. माझी तुम्हाला विनंती आहे की तुमच्या प्रत्येक मुलगा हा आमचा मुलगा आहे. त्याचं थोडंसंही नुकसान झालं ते आमचं नुकसान आहे. मी तुम्हाला 100% यापूर्वी पण आम्ही दिलेली आहे आणि या आम्ही सोबत ही आम्ही कशी पूर्ण होईल याचं आम्ही प्लॅनिंग करू. मी आजच इथे मी इथून जाण्याच्या आधी गट शिक्षणाधिकाऱ्यांना या प्रकारच्या सगळ्या सूचना देतो. याचं बेलगावच्या शाळेच्या संदर्भामध्ये 23 जूनपासून शाळा उघडलेली आहे. 23 जूनपासून जो अभ्यासक्रम दिवसनिहाय अभ्यासक्रम जो असतो आपला महिनानिहाय अभ्यासक्रम जो असतो त्या वर्गाचं तिथे किती आता प्लॅनिंग झालेलं आहे. तुम्ही विस्ताराधिकारी आणि गट शिक्षणाधिकाऱ्याला स्वतः बेलगावला उद्या सुट्टी आहे समजा शनिवारी पाठवतो. ते तो सगळा लेखाजोखा तयार करतील आणि कोणत्या इयत्तेचा कोणता घटक शिकवायचा राहिलेला आहे त्याचं प्लॅनिंग तयार करतील आणि विशेष शिक्षकांची तिथे येत्या आठवड्यामध्ये तरतूद करून म्हणजे आता जे आम्ही दिले आपण तिथे तात्काळ साबळे सर तिथं आता त्या मॅडम येईपर्यंत कंटिन्यू राहिलेली आणि दुसरे 2 शिक्षकांची एक्स्ट्रा आम्ही त्या फक्त ते आठवडाभरच तिथं राहतील. जसं तुम्ही म्हणाल तुम्ही 2 शिक्षक ठेवले मागच्या महिन्याचे नुकसान हो सर तेच सांगतोय. मागच्या महिन्याचं प्रत्येक इयत्तेचं ज्या ज्या घटकाचं नुकसान झालेलं आहे ते आम्ही जे 2 शिक्षक देऊ ते 2 शिक्षक तो अभ्यासक्रम 1 आठवड्यामध्ये पूर्ण करतील आणि 1 आठवड्यामध्ये त्यांच्या मूळ शाळेत परत मॅडम येत नाहीत तोपर्यंत साबळे सर काय नाही. आता हे सगळ्या प्रक्रिया तुम्हाला समजावून सांगितलेल्या आहेत. आता या प्रक्रियेच्या व्यतिरिक्त तुमच्या आणखी काही अडचणी असतील बेलगाव शाळेच्या या कृपया तुम्ही आम्हाला सांगा. आपण त्याच्यावर एक मिनिट थांबा. एक हप्त्यात कसं काय होईल? 2 शिक्षक पाठवणार सर ते एक हप्त्यात एका आठवड्यात कसं काय होते ते सांगा. बारीक बारीक तुम्ही त्याचं planning सांगा. मी तेच सांगतोय तुम्हाला. ऐकूया ते पण तुमच्या सगळ्या अडचणी या माझ्या अडचणी मी समजतो. तुम्ही सुसंवाद करा. तुम्ही जर मला निरुत्तरित करायचं ठरवलं असेल तर मी काही देऊ नाही राहिला विषय आणि मग संवैधानिक मार्गाने तुम्हाला जो काही अधिकार दिलाय तुम्ही तुमचं काम करत बसा. मी माझं काम प्रामाणिकपणे करतोय. मग तुम्ही या प्रामाणिकपणा समजून या अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तुम्ही जर सगळेच मला प्रश्न विचारायला लागले तर मी पण माणूस आहे ना. आणि तुम्ही असं करताय जसं की मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताय. तुम्ही लक्षात घ्या व्यवस्था अतिशय पारदर्शक आहे. मुद्दा समजून घ्या. पारदर्शक नाही साहेब, पारदर्शक नाही. एका हप्त्याचं प्लॅनिंग सांगू द्या. पहिले एक मिनिट ऐका. आता सर तुमच्याकडे मंजूर शिक्षक आहेत 6. हो आता तुमच्याकडे कार्यरत शिक्षक आहेत 4. बरोबर बोलतोय मी. आता रिक्त जागा किती आहेत? फक्त 2. म्हणजे त्या ज्या मॅडम गेल्या त्या मॅडमांचा राहिलेला सिलेबस आणि एक जो शिक्षक तुमच्याकडे आता पद रिक्त आहे त्यांचा एक सिलेबस. असे किती शिक्षक आहेत तुमच्याकडे? 2. या दादांनी जे म्हटलं ना 2 महिन्याचा अभ्यास 2च शिक्षकांचा सिलेबस तुमच्याकडे अपूर्ण आहे. बरोबर. आता 4 शिक्षकांनी तर त्यांचा सिलेबस पूर्ण केला ना तेवढ्या दिवसाचा आणि त्यांना जी अतिरिक्त जबाबदारी त्या वर्गाची दिली होती त्यांनी त्या वर्गाच्या अतिरिक्त जबाबदारीपैकी समजा 100% जबाबदारी होती 100 पैकी त्यांनी 5-25% तर पूर्ण केले असेल का? नको. शिक्षक शिकवतो सर चांगल्या प्रकारे शिकवतो. तुम्हाला हे पण सांगतो सर तुम्ही सगळ्या पालकांनी जे चांगलं पाठबळ दिलं जिल्हा परिषद शाळांना
त्याच्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये यावर्षी जिल्हा परिषदची संख्या 600 विद्यार्थ्यांनी वाढली. हे तुमचं पण कौतुक आहे, लक्षात ठेवा. जे तुम्ही विश्वास दाखवतायत ना शाळांवर, लक्षात ठेवा. म्हणजे आपले जे विद्यार्थी आधी इंग्रजी माध्यमात जात होते, आपण जी ही एक चांगली यंत्रणा उभी केली, तुम्ही मुद्दा लक्षात घ्या. गरिबांच्या मुलांना गुणवत्तेचं शिक्षण मिळावं म्हणून आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव कराड साहेब यांनी मिशन झेड प्रकल्प सुरू केला. म्हणजे जे मुलं 10वीमध्ये गुणवत्तेने आलेले आहेत त्या गुणवत्ताधारक मुलांना जिल्हा परिषदच्या शेष फंडातून आम्ही नीट आणि जेईचे क्लासेस लावून दिले. मुद्दा समजून घ्या. म्हणून मी तुम्हाला जे बोलतोय ना, व्यवस्था किती पारदर्शक आहे हे मी तुम्हाला सांगतो. तुमच्या मुलांचं नुकसान झालं मी मान्य करतो, ते नुकसान 100% धरून निघेल. आता मी आणि आपला आणि तुमचा संवाद असा महिना 2 महिन्यांनी पुन्हा चालू आहे. सॉरी, समजा जिल्ह्यामध्ये 1400 शाळा असतील समजा, तरी मी बेलगावला स्वतः येणार आहे. आलं लक्षात तुम्हाला. आणि शनिवारी गट शिक्षणाधिकारी आमचे वानखेडे सर आणि त्या विस्तारात त्या बीडचे विस्तार अधिकारी दोन्ही त्या शाळेमध्ये येतील, वर्गाचं प्लॅनिंग तयार करतील आणि तिथे जे 2 शिक्षक द्यायचे आहेत आपल्याला, सोमवारी तिथे दुसरे 2 शिक्षक ते आपले टीचर कायम राहतील आणि दुसरे 2 शिक्षक आम्ही देऊ. कृपया हे पहा, जो काही याच्यात डिले झाला असेल, हा जो डिले झाला असेल तो प्रशासकीय डिले आहे. म्हणजे समजा शिवसाहेब 2-3 दिवस नव्हते, मग ती समजा त्यांच्यापर्यंत आदेश गेला. तुम्ही जे म्हणतात 21-23 तारखेला व्हायला पाहिजे होतं, ते 2-3 दिवस लेट झाला, ते मी मान्य करतो. हा प्रशासकीय बाब आहे. परंतु माझा मूळ मुद्दा काय आहे सर, आपण एक सकारात्मकतेने विचार करू. आपला मूळ मुद्दा, आपला केंद्रस्थानी कोण आहे? पोरगा आहे, आपलं लेकरू आहे. त्या लेकरूचं नुकसान होणार नाही याची आपण काळजी. लक्षात ठेवा. एक मिनिट बोला. आमच्या शाळेवर एका वर्षापासून जवळपास एचएम नाही. हे बरोबर, ते साहेबांना सांगतात की आमच्या अटी ते म्हणजे विषय सांगतो सर, बरोबर मुद्दा मांडला. आता एचएम देणं हा पदोन्नतीचा प्रशासकीय भाग आहे. जी पदोन्नती प्रक्रिया झाली सर, पदोन्नती प्रक्रिया ही समुपदेशनाने पार पडते. आणि पदोन्नती प्रक्रियेमध्ये जर तेव्हा, आता ही प्रक्रिया माझ्या येण्यापूर्वी झाली, समजा मी 9 तारखेला जॉईन झालो, तर त्या पदोन्नती प्रक्रियेमध्ये जर बेलगाव कोणी घेतलं नसेल तर आपण फोर्स नाही करू शकत. आता शिक्षक, तुम्ही समजून घ्या मूळ मुद्दा. शिक्षकांच्या बदल्या आता ऑनलाईन होतात, शिक्षक 30 गावं स्वतः निवडतात. आपण त्यांना असं सांगू नाही शकत तुम्ही हेच गाव निवडा असं, बरोबर आहे. आता 18 जून 24 मध्ये तो अधिकार त्यांना आहे. कोणाला? की तुम्ही शिक्षक आहात, तुम्हाला तुमची बदली कुठे करायची आहे ऑप्शन ते भरून देतात. तर तुम्ही जरा प्रक्रिया समजून घ्या. माझी विनंती आहे, लक्षात ठेवा. तुमच्या मुलाचं नुकसान नाही, तो तुमचं एक मिनिट आहे. तर त्याला आपण काय करू? आता मी तुम्हाला एक विनंती करू, तुम्ही मी दिवसभर थांबतो तुमच्याशी चर्चा करायला. थांबत नाही सर. आपण काय का एकच आमचा प्रश्न आहे, सगळं झालं सर. पण आमचं एक नाही, मी 10 प्रश्नांची उत्तर देतो. आपण काय करूया, ते मुलं बाहेर बसलेत ना, त्या मुलांना चहा बिस्किट आपण दिलेलं आहे. त्या मुलांना आपण आधी शाळेत जाऊ देऊया, मग आपण मी लागले तुमच्यासोबत पुन्हा बेलगाव सांगतो. अध्यक्ष म्हणजे 2-4 लोक राहू देऊ ना. अध्यक्ष आपल्याला काय विचारायचं, मला काय विचारायचं, आपल्याला विचार होता, तुम्ही त्याला कशाला बोलणार आहे? एक मिनिट आहे. बोला. मी काय म्हणलं आता आपण थांबा, ते जाऊ दे. विषय झाला तू एकाच प्रश्न आता हेचम जे नाहीत आमच्या शाळेवर सर, चालत नाही. ऐका ना, मी काय बोलायला बोलत ऐका ना. एचएम नसल्यामुळं आम्हाला 2 शिक्षक द्या ना असं म्हणत होतो आम्ही. तुम्हाला तेच सांगतो, चुकीचं आश्वासन दिलं जाणार नाही. बरं सर, आम्हाला मुख्याध्यापक मुद्दा समजून घ्या सर, की त्या मॅडम आपण त्या मॅडम तुमच्याकडे येणार होत्या. अडचण काय होती ती समजून घ्या. मी लक्षात आली ती, जसं तुमच्या शाळेच्या मॅडम काढल्या तुम्हाला वाईट वाटलं, मग आम्ही दुसऱ्या शाळेवर मॅडम काढलं, मग ते गाव पण अशा प्रकारचं आंदोलन करताना मग मी त्यांना काय सांगायचं. बरं, आपल्याला आपला विचार घ्या, आपल्याला आपला विचार घ्या सर. आमच्या बोल द्या, त्याने ती व्यवस्था करतो म्हणून सांगितलं, ती आपल्याला पटली का आपल्या मनाने? म्हणजे बघ ते शिक्षक सध्या तर द्यायला लागले, त्या मॅडम द्यायला लागले नाही, दिला हो दिला. मॅडमची जे रजा सोबत त्यावेळेस मिळतील. हे म्हणले एका महिन्याचं जे विद्यार्थ्याचं नुकसान झालं ते भरून काढण्यासाठी एक्स्ट्रा 2 शिक्षक ते 1 आठवडाभर ते कदाचित जर त्याने उद्या तपासणीत आढळलं तर 4 दिवस वाढवतील, नाही तर कमी करतील. समजा नाही ते सिलेबस कमी राहिला त्याच्यावर 2 मुद्दे मुख्याध्यापक त्या विद्यार्थ्यांचा नाही त्या सिलेबस आपला आहे, ते आपल्याला त्याचा पर्याय साहेब नाही. त्यांना वाटलं काय पर्याय मग घरी घेऊन एक मिनिट आहे. तुम्ही जे म्हणतात ते अधिकार वापरतील
तर ते कोणत्याही प्रकारचा अधिकार वापरत नाही. कारण आम्हाला एक मिनिट सर, माझी विनंती म्हणून रेकॉर्डिंग हा, एक मिनिट सर, आमची विनंती म्हणून मी तुम्हाला सांगतो सर. कारण ते एक मिनिट आहे माहित आहे का, आम्ही यायला ते विनंती करतो, तुम्हाला एक विनंती करतो, हे आम्ही ते आम्ही ज्या वेळेस म्हणतो कारण साहेब त्यावेळेस हे डायरेक्ट मठ्ठ झालेले असतात, आम्हाला काहीच बोलायला तयार नाही तर. आणि यायचं जे आमचं जे शिक्षणिक जे नुकसान करतात ना, हे जाणून बुजून नुकसान करतात. हे आम्हाला बोलायचे आता पहिला विषय नका करू, बस मी काय सांगतो, आज शनिवारी या शाळेत 2 जण येतील, त्यांच्यासोबत आमचे एक विस्तार अधिकारी पण येणार, ते पाहतील किती नुकसान झालंय काढून. आणि आतापर्यंत समजा आतापर्यंत जे मुलांचं हिसाब झालं शिक्षण त्याची सांगितलं तुम्ही आता नियोजन करताना साहेब की तुम्ही आता शिक्षक देताय, एक्स्ट्रा शिक्षक देताय, पण आतापर्यंत जे 2 महिने नाही साहेब, माझा प्रश्न पण होता 2 मिनिटं तर याची जिम्मेदारी कोण घेते? प्रशासन घेताय की तुम्ही घेताय? प्रशासन कोण घेतं? मी सांगितलं तुम्हाला की जे पण काही नुकसान झालेलं आहे ते आम्ही करून घेऊ. बरं सर, आम्हाला समजा तुम्ही जे दिले पर्याय हे आम्हाला मान्य येतं. आम्हाला समजा विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये फक्त आमचा हाच उद्देश आहे. पण एक आमच्या महापालिकेमध्ये या बदली प्रक्रियेत काही जे तुम्ही चुकी ज्या घडल्या असतील का आमच्याकडून काही चुका घडल्या असतील तर त्या चुका जे झाल्या समजा तर त्याच्या संदर्भात एक आमचं निवेदन आहे, त्याच्या संदर्भात एक चौकशी करून त्याचा एक अहवाल आम्हाला द्यावा. बरोबर आहे, ज्या मागण्या आहेत म्हणजे हे मागण्यात तुम्ही वाचून द्या. तसं आमचं आहे त्याचं म्हणणं बदली प्रक्रियेचं म्हणजे पुन्हा आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासह कोणी खेळलं नाही पाहिजे विनाकारण. बरोबर आहे सर. काय म्हणतो बरोबर आहे. त्याला बोलू द्या, बोलू द्या, बोलू द्या. तो अडाणी माणूस आहे म्हणून बोलायला लागला तो. बोलायलाच पाहिजे. घरी जाऊन पण ते आम्हाला बोलून भरपाई करतो म्हणतात तुम्ही राजनला शिकवता राहायचा ना 5 दिवस कमलेमध्ये शिकवणाऱ्या सुट्ट्या लागल्या. यायचं म्हणते आता की झालेलं नुकसानचं काय असंच होणार का परत? नाही भरपाई करतो मग तुम्ही काय राजनला भरपाई शिकवणार करतो जे ओव्हर टाइम आहे आमचं म्हणणं आहे तुम्ही भरपाई करोस तर असं उद्याच नाही पाहिजे असं आमचं मत आहे. ठीक आहे, याची पुढे काळजी घ्या. आणि हे जे आहेत ना साहेब, हे अतिरिक्त दाखवायचं आणि मग त्याची बदली तिकडे करून द्यायची. हे जी चुकी झालेली आहे ह्यो विषय चुकीचा आहे. ह्यो याचा शब्द आहे तो की बा ह्यो शाळेवर विद्यार्थीच कमी, शिक्षकच कमी, आणि त्याच्यात अजून म्हणतात तो खाली आहे. हे म्हणणार कोण आहे? त्याच्या सगळ्या मुद्द्याचे आपण लेखी द्यायले त्याच्यावर चौकशी करून आवाज देतो म्हणणं झाला आपला सगळा विषय संपला. ऐका ना, ते अतिरिक्तचं पत्र द्या, त्याच्या विसंगतीचं द्या आम्हाला एक उत्तर तुमचे अवकाश आहे. आता तुम्हाला आता पण सांगतोय मी, तुम्ही ते मान्य केलं, तुम्ही हे मान्य केलं म्हणून आपण त्या मॅडमला तुमच्याकडे पाठवलं. आधी आम्ही काय सांगितलं तुम्हाला की त्या मॅडमचं शिक्षण आहे तो माध्यमातून जायचं काढणं, त्यांची शाळा मराठी माध्यमाची आहे म्हणून आम्ही त्यांना तुमच्या मराठी माध्यमाच्या शाळेत पाठवून कोणत्या स्वरूपात उर्दू माध्यमाच्या शाळेत हे मी तुमच्याशी त्या दिवशी बोलले फोनवर. नाही पण ते लेखी खुलासा पाहिजे सर आम्हाला. मी काय सांगतो पूर्ण ऐका ना. ऑपरेशन नसताना अरे नाही ना, तुम्ही ऐका ना. आम्ही ऑपरेशन अरे तुम्हीच समजा. बरं सांगा ऐकतो आम्ही सांग म्हटलं की आम्हाला जरी त्या मॅडम उर्दू माध्यमाच्या राहायच्या तरी आम्हाला चालू बोलले का नाही. मग आम्ही परत दिल्या नाही ना. मी काय म्हणत होतो, ज्या वेळेस त्याची बदली बेलगावला त्या नियुक्ती केलं, ज्या वेळेस केलं नियुक्त त्यावेळेस समजा अधिकारी लोकांचे कळत नव्हतं का की या नियुक्त जे करायला लागलो आपण. याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे, याच्यामध्ये मूळ प्रश्न साहेब आता असा आहे की तुम्ही जे म्हणता की त्या उर्दू माध्यमाच्या होत्या म्हणून तिकडे प्रश्न केले. मग शाळा जे शिक्षक भरती पद्धती आहे याच्यामध्ये असं काही व्यवस्था नाही का की उर्दू माध्यमात शिक्षण घेतलेले उर्दू माध्यमाचा त्यांनी नंतर मराठी विषयातून मराठी विषय आवश्यक पण आहे. इथल्या विद्यार्थ्याचा का पालकाचा मराठी शिकू शकत आज मी काय ते त्यांच्या कर्मचारी फक्त कर्मचारी शब्द आता ते काय बोलले की मुख्याध्यापक बोलले. आता तुम्ही सांगा या शाळेला मुख्याध्यापक नाही, तुम्ही म्हणता की त्याच्या मनावर आहे. म्हणजे या शाळेला जोपर्यंत कोणी तयारच नाही तोपर्यंत बिना मुख्याध्यापकाची ठेवणार का नाही? काय सांगतो कोणी तयार होणार नाही, कोणी तयार होणार नाही. शाळेची मुख्याध्यापकाची पण तुम्ही ज्या बेजबाबदारपणे उत्तर द्यायला ते आम्हाला मान्य नाही. आता याच्यात
कोणत्याही बेजबाबदारपणाने मी काय बोलतो तुम्ही काय बोलले तिथं जायला कोणी तयार नाही. मुख्याध्यापक आम्ही पदोन्नती नाही घेतो असे बोलले की नाही बरोबर आहे तिथं कोणीच म्हणत नाही की मी जाणारच नाही, जाणारच नाही. जाणार नाही आम्ही कसं देऊ असंही बोलतात मग तुम्ही असे शिक्षक देणारच नाही कसं आहे शिक्षकाचे मुख्याध्यापक देणार अरे हाडू बोल तुम्ही अधिकारी आहात तर तुमच्या आदेशाला ऐकून घ्यायला अहो, तुम्ही त्याचा राईट असताना तुम्ही त्याला शिक्षणापासून वंचित ठेवताय त्यांना 2-2 महिने. हे कोणती तुमची व्यवस्था आहे साहेब? आपण ह्या 4 शिक्षकातला एक शिक्षकाचं मुख्याध्यापकाचं मग ती रिक्त जागा नव्हतीच ना तर तुम्ही रिक्त करून कसं काय दिली म्हणजे ते मुख्याध्यापकाचं काम करायला सगळ्यांना शिक्षण घालायचे. हे अधिकारी जो येतात मोठ व्हायला अधिकारी जे येतात 2 मधले मेकर मधले यायचे ते रे. मुख्याध्यापक हे नका म्हणू. त्या वर्गाचे नुकसान करा. ते कायदेशीरपणे त्याची चौकशी करा, चौकशी आम्हाला द्या. आपण जे पर्याय दिले ते सर्व आम्हाला मंजूर येतात आम्ही आम्ही घरी जाणार आहोत. फक्त त्याची चौकशी व्हायला पाहिजे बदली प्रक्रियेची आमचं म्हणणं आहे. त्यांची जी बदलीचं झालेलं आहे ना त्याचा निश्चित अहवाल तुम्हाला दिला जाईल तुम्ही काळजीत घ्या. आता सर बोलू का काय अहो काका ऐका बोलू काय बोला 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 आता अशी चर्चा करायला काय तुम्हाला निघणार नाही. एकूण जर धावून ना प्रेमानं हे सगळं झालं पण हा व्यवस्थेचा रोशन आम्ही साहेबांचं शांततेने ऐकून घेतलं ना ऐका ना साहेबांचं शांततेने ऐकून घेतलं परंतु साहेब काय म्हणतात एवढं बेजबाबदारपणे उत्तर देतात याच्यावर आम्हाला विचारावं लागेल ना तुम्ही सगळ्यासमोर त्याची चौकशी करून घ्या. तुम्हाला शिक्षक द्या. एक मिनिट एक वर्ष झालं तरी याच्यासाठी 1 वर्ष झालं पण मेन कोणती त्या बदली प्रक्रियेची चौकशी सगळ्या शिक्षण व्यवस्थेचा विषय आहे. फक्त एका विषयावर नाही आला त्या विषय अनेक निघलेत. म्हणजे एक प्रकारे हे शिक्षण व्यवस्था जी आहे ती भांडवलशाहीच्या अंतर्गत घालायची का तुम्हाला? जिल्हा परिषदच्या शाळा बंद करून गोरगरबाच्या पुरात शिकू द्यायचं नाही का? वास्तविक प्रक्रियेची चौकशी व्हायला पाहिजे. बरोबर तुम्ही याचा अभिनंदन करायला पाहिजे. जिल्हा परिषदच्या शाळेत एवढं शिक्षक पाहिजे. आम्ही कोणी म्हणजे असं करून आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडायच्या इथं बसा साहेब त्याला सांगा इथं बसा म्हणून. ओ साहेब इथं बसा मुलाचं काहीच नका करू. मुलाचं झालं होता बसा तुम्ही इथं. तुम्हाला समजलं पाहिजे ना हे बा आता आपल्यासाठी कोणी बोलतात का नाही तर माझी तुम्हाला विनंती आहे तुमच्या सगळ्यांच्या भावना मी लक्षात घेतल्या. मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो तुम्ही मूळ मुद्दा समजून घ्या. जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढावी म्हणून आम्ही काय काय प्रयत्न करतोय मी तुम्हाला दाखवतो. 2 मिनिटात तुम्हाला टाकतो वाटतं. आपण जर तुम्ही प्रयत्न करताय साहेब तर हे तर भांडायला लागले शिक्षक द्या. शिक्षक द्या. म्हणजे साहेब हे पहा आपल्या याच्यात म्हणजे आपल्या जिल्हा परिषद एक मिनिट याचा शब्द बोलतो बोला. काही जिल्हा परिषदनं पटसंख्या वाढवलेल्या शाळेचा सत्कार केले का नाही? मग आमची पटसंख्या वाढवली मग आमचा शिक्षक काढून घेऊन तुम्ही सत्कार केला का आम्हाला शिक्षा दिली? शिक्षा दिली ना आम्हाला. मग त्या आम्ही प्राथमिक शाळेत जाऊ का नाही जाऊ? आम्ही शिक्षण शुल्क अध्यक्ष आहे. या लोकांचं हे मी म्हणतो 5 रुपये टाकू नका तर दुसऱ्या वेळेस जर काम पडलं त्याच्या जर म्हणलं आम्ही 5 रुपये दुसरं टाकू नका तर ते खेटर काढतील का आता आणि म्हणजे तू समोर ये तू मोरा फोडू दे. कारण काय तुला आम्हाला इथे शिक्षक राहत नाही. तू तुला भांड्या आणता तू फक्त मोठ्यापणा शोधायसाठी तू फक्त राहिलाय का अध्यक्ष? हे बरोबर आहे का ना? बरोबर. आणि एचएम साठी जर भांडावं लागत असेल आणि यांना भांडावं लागत असेल हे दुर्दैव आहे. याच्यापेक्षा मोठा दुर्दैव कोणताच नाही. तर याच्यासाठी तुम्ही काय करा मी काय म्हणायला लागलो तुम्ही याच्यासाठी जो विषय आहे तर तुम्ही ते नियमानुसार करसाल याच्या हे बरोबर. 1 मिनिट आहे काय सर 1 मिनिट याच्या तुमच्या नियमानुसार जे तुम्ही करत असाल तोपर्यंत आम्हाला एक शिक्षक द्या. 1 मिनिट आहे का याच्याच्या जी तुमची प्रक्रिया जोपर्यंत पूर्ण होत नाही याच्याची तोपर्यंत एक शिक्षक आम्हाला शिल्लक देतो. सर तेच सांगतो तुम्हाला मुद्दा समजून बोला तुम्ही काहीतरी बाबत समजा. बर मुख्याध्यापकाचं एक पद आहे पदोन्नतीचं पद आहे. बर
जेव्हा पदोन्नती दिली जाईल तेव्हा त्याचा विचार प्राधान्याने आपण करूया. बरोबर आहे. आता मुख्याध्यापकाच्या पदावर उपशिक्षक देता येत नाही. उप नाही देता नाही देता येत ना. बरं, किती दिवस रिक्त ठेवणार तुम्ही? किती दिवस रिक्त ठेवणार याची उत्तर द्या आम्हाला. किती दिवस रिक्त ठेवणार ते उत्तर द्या मला. ते सांगतो तुम्हाला. पदोन्नती मी समजून घ्या ना. तोपर्यंत किती प्रोव्हिजन काय सांगा. तुम्ही ऐका. पदोन्नतीची प्रक्रिया वर्षातून एक वेळा होते. पदोन्नतीची प्रक्रिया आम्ही या महिन्याच्या शेवटी आम्ही सुरुवात करतो. पदोन्नतीला अनेक अडचणी आहेत. पदोन्नतीला बिंदू नामावली तयार करावी लागते. पदोन्नतीला संच मान्यता फायनल व्हावी लागते. अजून 24-25 ची संच मान्यता फायनल झालेली नाहीये. जेव्हा केव्हा आपण पदोन्नती होईल. आपला मूळ मुद्दा काय होता? आता आपल्या निवेदनाचा विषय काय होता की तुमच्या शिक्षिका तुम्हाला त्या वर्गाच्या परत देते. तुमच्या याच्यामध्ये निवेदनामध्ये कुठेही मुख्याध्यापकाच्या पदाचा उल्लेख नाही. बरोबर मान्य करतोय का मी? तरी मी पुढे जाऊन तुम्हाला काय सांगतो, शिक्षक द्या मुख्याध्यापकाच्या जागेवर शिक्षक द्यायची कायद्याचा तिथे पगार पण निघणार नाही. दुसऱ्या शाळेचा राहील त्याला तिथं कसं देता येईल आणि ज्या शाळेतून देऊ ती शाळा त्याला कसा सोडेल हे पण मुद्दे समजून घ्या. आता एक मिनिट ऐका सर. आता बा तुमच्या सगळे अरे एक मिनिट ऐका. एक मिनिट ऐका. वाईंड करतो. तुम्ही ऐका आता प्लीज माझा ऐका. मुद्दा क्रमांक 1 मी पुन्हा सांगतो. मागे कोण बोलतंय प्लीज बोलू नका. सर्व शांतता आहे का साहेबांचं? एक मिनिट ऐका. मुद्दा क्रमांक 2 आता तुम्ही जे आमच्या बेलगावचा जे शिक्षक नाही म्हणजे एचएम नाही त्याच्यामुळे काय व्हायला लागलं माहिती आहे का? आमच्या जे तिथला जे शिक्षक आहे भार कमी व्हायला लागला. हा तर ऐका तो विषय ऐका पूर्ण मग सर सांगतो. तुम्ही काय बोलताय ते मी सांगतो हा तुम्हाला. ऐका तर खरी एक शब्द. मुख्याध्यापकाचं काम सेवाज्येष्ठ शिक्षक. अरे मला बोलू द्या हो. मुख्याध्यापकाचं काम आज शाळेमध्ये जे सिनियर शिक्षक आहेत ते त्या पदाचं काम पाहतात. बरोबर आहे. हा. ते त्या पदाचं कामकाज पाहत असल्यामुळे त्यांच्या वर्गाकडे दुर्लक्ष होतं. बरोबर आहे. अरे मला सगळं माहिती आहे. तुम्ही मला बोलू तर देत नाही. तुमची 10 तोंड आहेत. मी एकटा आहे ना. त्याच्यावर पण आपल्याकडे पर्याय आहे सर की मुख्याध्यापकाने जो कोणी मुख्याध्यापक असेल मग तो मुख्याध्यापक पदवीधर उच्च श्रेणीचे असतील किंवा ते प्रभारी असतील तर सगळी कामं एकटा मुख्याध्यापक सगळी कामं करू शकत नाही. आपण काय करतो शाळेमध्ये जर 10 कामं असतील तर 10 कामांची आपण विभागणी करून देतो आणि जेव्हा केव्हा आपण विद्यार्थ्यांना गृहपाठ देतो विद्यार्थ्यांना स्वाध्याय सोडवायला सांगतो तेव्हा त्या वर्गातल्या शिक्षकांनी मुख्याध्यापकाला त्यांच्या कामात मदत करायची असते. बरोबर आहे. जसं तुम्ही सांगतायत आता ते प्रभारी मुख्याध्यापक म्हणून जे काम पाहत आहेत ना ते जेव्हा त्या वर्गाचं कामकाज पाहतील तेव्हा इतर वर्गांचा शिक्षक त्यांच्या वर्गाला मदत करेल. ही कार्यवाहीच आहे. हे नियमात तरतूद आहे अशी. त्या पद्धतीने कामकाज होईल. झालं. आता एक मिनिट ऐका. अजून राहिलं का? हा सांगतो तेच की हे काय करतात फोन करतात अधिकारी लोक की तुमची मीटिंग मी सर आता तुम्हाला तेच सांगतो. मीटिंगची ऐका आता पुढचं. हा बोला. आपण आता मी 9 जूनला नव्याने रुजू झाल्यानंतर आपण स्पष्ट शब्दात सक्त ताकीद दिली गट शिक्षणाधिकाऱ्यांना की कोणत्याही शिक्षकाला कोणतीही माहिती घेऊन शाळेतून तालुक्याला बोलवायचं नाही. बरोबर. ऐका पूर्ण. अहो मी तुमच्या पुढे 10 पावलंय. तुम्ही संधी द्याल तर मी बोलेल ना. आणि तुम्ही जर दाऱ्यावरच धरायचं ठरवलं तर माणूस आहे मी. माझं नका ऐकू. मी जे सांगतोय ते ऐका. मग आपण आता ईमेल आयडी तयार केलाय की तुम्हाला जी काही माहिती द्यायची आहे शाळेला ती माहिती तुम्ही केंद्र प्रमुख दादांना ईमेलवर पाठवा. तुम्ही तो एक कागद देण्यासाठी 10 किलोमीटर यायचं नाही. म्हणजे 10 किलोमीटर येतो शिक्षकाचं नुकसान होतं. सगळ्यात मोठा तर जाऊ द्या शिक्षकाचं जाऊ दे मुलाचं नुकसान होतं. हे आपण याच्यावर काय कार्यवाही केली? आपण गुगल स्प्रेडशीट तयार करायला सांगितली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आम्ही फक्त आणि फक्त शनिवारीच माहिती मागवतो. तुम्हाला ही माहिती म्हणून सांगतो. कधी मागवतो? फक्त शनिवारी. कोणत्याही शिक्षकाने शाळा सोडून बाहेर जायचं कारण नाही. त्यातच एक सुधारणा जर केली असतील साहेब किंवा जे गावातले लोक जे काही निर्गम टिश्या मागायसाठी येतात शिक्षकाला वर्ग सोडून द्यावं लागते त्याच्यासाठी बी हप्त्याचा 1 किंवा 2 दिवस जर निश्चित करून दिला तर आता तो तुमचा गावचा प्रश्न नाही. तो नाही विषय. तसे अधिकार जर त्याने असले तो नाही विषय. तो नाही घेताना चुकीचं आहे ते. तुमच्या गावातून एखाद्या नाही सर साहेब ते नाही विषय. तो नाही साहेब. तो विषय नाही साहेब. तो विषय नाही. ऐका तो विषय नाही. 3 दिवसाची मुदत आहे का कोणता नाही तसं नाही. तुझी 50 तोंड झाली. तुम्ही ऐकून घ्या माझं. ते नाही. एखादी व्यक्ती अशी येते ती काय म्हणते ते बाजून 16 चुलतं शिकवणं मला आधी दाखला द्या म्हणतात. काय करा तेव्हा तो शिक्षक ऐका ना तेव्हा तो शिक्षक काय करेल? नाही ते नाही. थांबा. तो तुमचा शाळा व्यवस्थापन समितीचा अधिकार आहे. तुम्ही तिथं बोर्ड लावा तुमच्या शाळेमध्ये की बाबा ज्याला काही शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे असेल
म्हणजे निर्गम पाहिजे असेल त्याने आठवड्यातून 2च दिवस ते निर्गम या शाळेत दिले जाते. आपला अर्ज देऊन जा आणि नंतर ज्या दिवशी आम्ही दिली तारीख त्या दिवशी तुम्ही निर्गम घ्यायला या. हा अधिकार कोणाचा आहे? तुमचा शाळा व्यवस्थापन समितीचा आहे. पण काही प्रकरणांमध्ये काय असतं, एखाद्याला कुठेतरी प्रवेश घ्यायचा असतो, त्याला लागतं ते अर्जंट एलसी, त्याला जातीच्या प्रमाणपत्रासाठी लागतं. अशा वेळेला आपल्याला माणूस आता मुद्दा क्रमांक 1, तुमच्या मॅडम चांगलं झाल्यावर तात्काळ त्या शाळेत हजर होतील. त्या शाळेत हजर झाल्यावर आता त्यांच्या जागेवर जे शिक्षक दिले आहेत ते त्यांच्या शाळेवर परत चालले जातील. सोमवारपासून 2 शिक्षक तुमच्या त्या मुलांचे जे नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी आठवडाभर तुमच्या शाळेमध्ये राहतील. ओके, मग याप्रमाणे आपली कार्यवाही आता पूर्ण झालेली आहे. ओके, आणि या अर्जावर सर आम्हाला चौकशी पाहिजेतच. त्याच्यावर चौकशी आणि मुख्याध्यापक सर तुम्ही शिक्षणाधिकारी तुमच्या अंडर खाली किती शिक्षक जिल्हाचे मग तुमची वचक एक आहे त्याच्यावर. पण तुम्हाला असं वाटत नाही की बेलगाव एचएम नाही ते सर्व वचक काय येणार नाही? कशाचं काय सांगितलं तुम्हाला सर तुम्हाला सांगतो पहा, ही जी प्रक्रिया आहे ना सर, आता माननीय मुख्यमंत्र्यांनी 150 दिवसाचा कार्यक्रम घेतला, त्याच्यात पदोन्नत्या झाल्या. 100 दिवसाचा कार्यक्रम घेतला, त्याच्यात काही पदोन्नत्या झाल्या. आता आम्ही 17-19 विस्ताराधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या केल्या, 7 मुख्याध्यापकांच्या पदोन्नत्या केल्या. मग या कार्यवाहीला प्रोसेस आहे ना ठरलेली. जेव्हा केव्हा ती प्रोसेस करू आपण तेव्हा तुमच्या गावाला पण मुख्याध्यापक दिला जाईल ना, प्राधान्याने दिला जाईल. आपण ती पण कार्यवाही करू. तर थोडंसं डेडलाईन त्याला ठेवा, विद्यार्थ्याचं नुकसान होऊ देऊ नका हा विषय. आणि कसं बदल झालं हे पहा, आता याच्यामध्ये आज आपण ज्या विषयासाठी आलेलो होतो तर माननीय जिल्हा शिक्षणाधिकारी हे स्वतः या ठिकाणी आले. पहिलं तर त्यांचं आपल्या वतीने स्वागत करू. नाही, तुमचं खरं अभिनंदन काय की तुमचं बेलगाव हे गाव शिक्षणाच्या बाबतीत इतकं जागरूक आहे, म्हणून मी तुमच्या सगळ्या ग्रामस्थांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. टाळ्या वाजवत. खऱ्या अर्थानं दुसरा मुद्दा काय की ही जागृती प्रत्येक गावामध्ये तयार होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही काल जिल्ह्याची सरपंच परिषद घेतली, लक्षात ठेवा. आणि सरपंच परिषदेमध्ये पण आम्ही हे सांगितलं की बाबा आपण शाळेसाठी काय केलं पाहिजे, ग्रामपंचायतीने शाळेसाठी काय केलं पाहिजे, व्यवस्थापन समितीने शाळेसाठी काय केलं पाहिजे. व्यवस्थापन समिती ही शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी करणारी समिती आहे. म्हणून मी या निमित्ताने तुम्हाला पण आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या सगळ्या व्यवस्थापन समित्यांना विनंती करतो की अशा पद्धतीने तुम्हाला ज्या विषयांवर प्रशासनाची चर्चा करायची असेल तर तुम्ही केव्हाही तुमच्यासाठी 24 तास आमची दारं उघडी आहेत. तुम्ही तिथे या किंवा तुम्ही आम्हाला तुमच्याकडे बोलवा, आम्ही तुमच्याकडे येऊ. पण कृपया इथून पुढे असं विद्यार्थ्यांना तालुक्याच्या गावी नेणं, जिल्ह्याच्या गावी नेणं, कृपया हे प्रकार टाळावेत अशी तुम्हाला विनंती आहे. कारण शासनाने 13 मार्च 2025ला GR काढला आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा ही आपल्याला सगळ्यात महत्त्वाची आहे. अशा प्रवासामध्ये काय होतं, पावसाळ्याचे दिवस आहेत, विद्यार्थ्याला काही इजा झाली तर याची जबाबदारी मग तुम्हाला पण त्रास, आम्हाला पण त्रास. म्हणून तुम्हाला विनंती करतो कधी तुम्ही या. तुम्ही अनुभव घेतला असेल सर, जितक्या वेळा मग तुम्ही मला फोन केला आहे तितक्या प्रत्येक वेळी मी तुमच्याशी बोललेलो आहे. बरोबर बोललोय का नाही? का असं टाळून दिलंय तुम्हाला? प्रत्येक वेळी मी तुमच्याशी बोलले आणि ती माझी नैतिक जबाबदारी आहे तुम्हाला तुमच्याशी बोलणं. ओके, फक्त मी काय सांगतो, इथून पुढे असा प्रकार कोणीही करू नये. तुमच्या काही अडचणी असतील ना, तुम्ही आमच्याकडे या, आम्हाला तुमच्याकडे बोलवा. पण विद्यार्थ्यांना अशा ठिकाणी आणू नका. ओके, आम्ही आणणार नाही ऐका साहेब. ना, पण आपण जे अधिकारी आहेत खालचे, तुमच्या अधिकारी जे खालचे आहेत त्याला सांगा. आम्ही हीच गोष्ट तुम्ही त्याला सांगा. येस आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना पण या सूचना यापूर्वी दिलेल्या आहेत. ते पण या सगळ्या सूचनांचं पालन करतील आणि आपल्याला सहकार्य करतील. आपण पण त्यांना सहकार्य करावं असं तुम्हाला विनंती करतो. पुन्हा तुम्ही सगळेजण या ठिकाणी आला, तुम्हाला तो मनस्ताप झाला, प्रशासनाच्या वतीने मी तुमचा मनस्ताप पण समजू शकतो, त्याच्यावर पण आपण मार्ग काढलेला आहे. पण भविष्यात इथून पुढे मित्र हो, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने जी प्रगती केली, प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात जी प्रगती केली, आता आपण मुलांसाठी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा शाळांमध्ये निर्माण केल्या, भौतिक सुविधांच्या बाबतीत आपण खूप आग्रही आहोत, गुणवत्तेच्या बाबतीत आपण आग्रही आहोत, शिक्षणाच्या बाबतीत आपण सर्वंकष विचार करतोय. आणि हा सर्वंकष विचार करताना तुम्ही आम्हाला मदत करावी एवढाच आमचा माफक दृष्टिकोन आहे. आपण एकमेकांच्या चर्चेतून मार्ग सुटू शकतो, चर्चा केली त्याच्यातून मार्ग निघू शकतो. पण आपण कोणाशी चर्चा करताना, मी तुमच्याशी चर्चा करत असेल किंवा तुम्ही आमच्याशी चर्चा करत असेल तर ती चर्चा विधायक मार्गाने झाली पाहिजे अशी माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे. तुमची काही अडचण असेल तुम्ही माझ्याशी कधीही संपर्क करा, मी सदैव तुमच्यासाठी तयार आहे. आमचे गट शिक्षणाधिकारी पण तयार आहे. मी
मागच्या कालावधीमध्ये यांच्याकडून काही प्रॉब्लेम झाला असेल तर ते पण त्यांनी त्या गोष्टी त्यांच्या पण लक्षात आलेल्या आहेत. इथून पुढे ते पण तुम्हाला अगदी जागरूकपणे तुमच्याशी संवाद साधतील. धन्यवाद. सर, जर आपण आता ते शासनाने एक मार्ग बनवून घेतले होते काही शिक्षण, तशा पद्धतीने जर काही शिक्षणाकडून जर गावातले जर जर शिकवायला घेतलं, तो तुमचा शाळा व्यवस्थापन समितीचा अधिकार आहे. तुमच्या गावात जर कोणी असा पदवीधर शिक्षक असेल आणि तुम्हाला वाटत असेल की त्याने आपल्याला मदत करावी, मात्र मग ती सगळी प्रक्रिया राबवताना तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहून घ्याव्या लागतील. कारण आता मुलांची सुरक्षा महत्वाची आहे. जो व्यक्ती तुम्ही घेतायत त्याच्यावर गुन्हा दाखल आहे का, त्याची पार्श्वभूमी चांगली आहे का, म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहाव्या लागतील. बरोबर आहे. त्याच्यामुळे तो विषय थोडासा धोरणात्मक. किंवा एक आमची विनंती राहील, जर जो विषय यांनी सुचवला प्रशासनिक पातळीवर तुम्ही सुद्धा विचार करा की काही कॉन्ट्रॅक्ट बेसवर. नाही सर, आपण काय केलं मी तुम्हाला तेच सांगितलं बा. आपण शासनाच्या आता म्हणजे शासनाच्या पवित्र पोर्टलच्या भरतीनुसार आपण रिक्त पदांच्या 80% पदं आधीच भरलेली आहेत. आपण 20% पदं फक्त रिकामी ठेवलेली होती. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये काय झालं, या संच मान्यतेमुळे या समायोजनाला अडचणी आल्या. पालकांचा काय भ्रम असतो, आता ते बंद करून घ्या ना, संपलंय ना आपलं आता. साहेब, एक शेवटचा प्रश्न पालकाच्या वतीने माझा नाही. ही संपूर्ण जी प्रक्रिया घडली, जे काही झालं ते संपूर्ण प्रकाराचं ते निवेदन दिले, त्याच्यावर चौकशी करा, योग्य कारवाई कधी करणार, कारवाई करा. आता पालकाचं पद आहे, ते सगळं जबाबदारी त्यांचं तुमची आहे. म्हणणं असं आहे. शॉर्टकट सर आता सांगतो बा, प्रक्रिया घडली. ऐका तुम्हाला सांगतो आता. आपण त्याच तारखेला म्हणजे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा काय सांगतोय, कारण ही जे तुम्ही आता हे करतायत ना, हे सगळं व्हायरल होणार आहे. आणि हे तर त्या शिक्षिकेने पाहिलं तर तिच्या मनावर काय परिणाम होईल ते जरी झालं सर, मुद्दा समजून घ्या. ते जरी झालं मुद्दा माझा समजून घ्या. याच्यामुळं तर त्याला मदत केली ना, असे बेकायदेशीर कागदपत्र तयार करून द्यायला. करावंच लागणार ना. मनाचा काय विषय आला इथं? एक मिनिट बोलू द्या. शिक्षक त्या मॅडमवर कारवाई करा हा उद्देशच नाही. तेच सांगतो तुम्हाला. फक्त हे मुद्दा चुकलं कोणाचं, अहो, मुद्दा याबद्दल उल्लेख करा कसा काय. सर मुद्दा तिथंच येतोय. आम्ही पुन्हा सांगतो तुम्हाला, त्या मॅडमची ऑर्डर आम्ही 27 तारखेला रद्द केली. आम्ही ती ऑर्डर संबंधितांना क्विक म्हणून आम्ही त्यांना व्हॉट्सअपला पाठवली. मी त्या किनोड्याच्या मुख्याध्यापक महोदयांशी मी स्वतः फोनवर बोललो की त्या मॅडमला आत्ताच्या आत्ता रिलीव्ह करा. किती तारखेचे बोलतोय मी? 27ला. 22 तारखेला काय, 22 तारखेचे आदेश आहे सर तुमचे. 28 तारखेला द्यायला कार्यमुक्त केलं. तुम्ही ऐकून घ्या ना. तारखेचं बिलकुल एखादी बोलताना एखादी तारीख इकडे तिकडे होऊ शकते ना तारीख. तुम्ही एकदम असं हा, मग? तारीख होऊ शकते बोलताना एखाद्या वेळेस. तर आपण काय सांगितलं त्या मॅडम, आता मी आधी पण बोललो तुम्हाला, त्या मॅडम कुठल्या तालुक्यात आहे? चिखली तालुक्यात. मग त्या आता कुठे काम करतायत, त्यांच्या मते सोयीत काम करतायत ना. त्यांना पुन्हा तुमच्याकडे यायला, मग त्यांनी काय केलं, मला बरं नाही आहे मग मी जात नाही. माझं जो तो दबाव आणतोच ना वेगवेगळ्या प्रकारे. कदाचित खरोखर असं नाही त्याचं ते कारण. तुम्हाला मी तेच सांगितलं. आपल्याला त्याची चौकशी आता हे बाकीचे हे बघा एक मिनिट. आता आपण आज ज्या विषयांवर माननीय शिक्षणाधिकारी साहेब यांच्याकडे आलो होतो, BDO साहेबांकडे, परंतु स्वतः जिल्हा शिक्षणाधिकारी साहेब यांनी येऊन आपल्याला इथे रिस्पॉन्ड केलं. तर आपल्या गावकऱ्यांचं सगळ्यांचं समाधान झालेलं आहे का? शाळा समिती आणि गावकऱ्यांचं नाही. अगोदर त्यांना एक मिनिट अगोदर त्यांना ते काढू द्या बाहेर, की ते आश्वासन देऊ द्या त्यांना की कारवाई करणार आहे. नंतर होणार नाही कसं करा. ऐकावं 2 मिनिटं. नाही, मी गावचा विषय नाही, विषय गावाचा. तुम्ही काय करा, आश्वासन द्या की आम्ही कारवाई करणार. मी बुलढाणा जिल्ह्याचा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा, आणि हे माझं तुम्हाला कर्तव्य आहे. तुम्हाला ते द्यावं लागेल उत्तर. याचं उत्तर तुम्ही द्यावं लागणार आहे. आणि ते जर तुम्ही देत असाल तरच या इथं बैठकीला आणि याला महत्व आहे. बरोबर आहे ना? नाहीतर हे यांच्या घरी जाणार, तुमच्या घरी जाणार. बरोबर आहे. यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे. याच्यामध्ये आता साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे, जे आपलं निवेदन आहे हे निवेदन आपल्याला मान्य आहे ना? याच्यावर स्वतः साहेब कारवाई करणार, लक्ष घालून करणार.
ठीक आहे बंद ठेवा शाळा. हा, नाही 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 नाही, नाही, नाही. नाही. ठरवायला time लागत असते. विद्यार्थ्यांचं नुकसान नाही. ठीक आहे, पहिला विषय हा. दुसरा विषय आपला शिक्षकाचा. येऊन द्या, बंद ठेवा शाळा. नाही नाही नाही, नाही नाही. शाळा चालू दुसरा आहे, विषय बस आपल्या आता शिक्षकाचा. तर तो शिक्षक आपल्या इथे लवकरच देण्यात येणार द्यायला लागले आणि शिक्षक. नुकसान झालं. आधीवाले बंद शाळा. ते शिक्षक द्यायला आले उपलब्ध झाला आता सगळी व्यवस्था झाली असते. सरकडून ते लेखी घेऊन कारवाई करा. हा बस तुम्ही लेखी घेऊन घ्या आणि आम्हाला शिक्षक द्या म्हणून शिक्षण देणार आहे की असं प्रत्येक गोष्टीचं लेखी नाही, मिळू शकतं. नाही कारवाई करतो म्हणून नका देऊ आम्हाला सर मुद्दा चौकशी केलं. सर यांची मूळ मागणी काय होती? त्यांची शिक्षिका त्यांना परत आपण ते पण केली. त्याच्या जोडीला वरून आपण काय बोनस दिला की दोन शिक्षक आणखी काय पाहिजे सर? प्रत्येक गोष्टीचं लेखी मागायला मला शिकवलं. मी आता या गोष्टीचे निवेदन दिले ना ते निवेदनच्या कॉपीवर फोटो टाकला पाहिजे. बाहेर गेला मॅडम देतो ना तुम्हाला तुमचा नंबर द्या. नंबर घ्या. आपल्याला वेळात वेळ काढून जिल्हा स्तरावरून बेलगाव वासियांच्या त्यांना फोन गेले आणि ते त्वरित तो क्षणाचा विलंब न करता ते इथे आले आणि आपल्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत. त्याबद्दल साहेबाचे अभिनंदन करतो आणि बेलगाव वासियांचे बी अभिनंदन करतो किंवा शाळेप्रती एवढे सतर्क पालकवर्ग तुम्ही आहात त्याबद्दल तुमचे पण अभिनंदन करतो आणि आपण ते थांबूया. धन्यवाद. चला. तुम्हाला शिक्षण Thank you.